वेलकम टू साज क्रिएशन बाय रेश्मा। तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी की मी आजपासून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि तुम्हाला मी प्राइसिंग कसं काढायचं, तुमचे प्रोडक्ट्स कस्टमरपर्यंत कसं पोचवायचं, रील्स कशा बनवायच्या, ह्या सगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी तुम्हाला सांगणार आहे, कशा प्रकारे मी बनवते। सो प्राइसिंग काढताना तुम्हाला काय करायचं आहे, जसं की हा ब्रेसलेट तुम्ही बघताय, तो हा ब्रेसलेट जो आहे तो एका कस्टमरला सॅम्पल हवं होतं ब्रेसलेटचं, त्याच्यासाठी मी बनवला होता। तर तुम्ही जेव्हा एखाद्या वस्तूची प्राईस काढता तर त्यावेळेस काय करायचं, आपण त्यासाठी वापरलेलं मटेरियल, त्यासाठी वापरलेल्या गोष्टी, किंवा आपण जेव्हा ऑर्डर करता, आता तुम्ही जर नथ मेकिंगचा क्लास केला आहे तर तुम्ही सगळंच मटेरियल ऑर्डर करता बरोबर। तर ज्यावेळेस मटेरियल ऑर्डर करताना तेव्हा त्या प्रत्येक मटेरियलची कॉस्टिंग काढायची। म्हणजे तुम्ही जर मोतीचा बंच ऑर्डर केला तर एका बंचमध्ये किती मोती येतात, तो कितीला येतो, आपल्याला एक मोतीची प्राईस काय पडते, एक स्टोनची प्राईस काय पडते। तुम्ही 10 ग्राम तार मागवली तर त्या 10 ग्राम तारेमध्ये 18 गेजचे तार असेल तर त्या 18 गेजच्या तारेमध्ये तुमच्या किती नथ बनवू शकतात, कारण आपल्याला हा अंदाज तर असतो की आपल्याला नथीसाठी तार किती घ्यायची आहे, तर त्यानुसार ते तुम्ही काउंटिंग काढायचं असतं। फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 18 गेजची तार मागवली आणि ती 50ची आहे आणि त्याच्यात जर 5 नथी बनणार असतील तर तुम्ही काय काउंट कराल, कितीला तुम्हाला ती एक नथ पडली, 10 रुपयाला एक नथीची तार पडली, कारण त्याच्यामध्ये 50 रुपयाच्या तारीत तुमच्या 5 नथ बनणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही स्टोन लावताय त्या नथीला, तर तो तुम्ही कितीवाला लावताय, त्याची प्राईस काय आहे, त्या नथीची त्या स्टोनची प्राईस घ्यायची। त्यानंतर तुम्ही मोती वापरताय तर ते मोती तुम्ही ग्लास बीड्स वापरताय, साधे वापरताय, डबल कोटिंग वापरताय, ट्रिपल कोटिंग वापरताय, त्याची प्राईज रेट काय आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि ती सगळी प्राईज रेट तुम्हाला काउंट करायचं आहे। सो काउंटिंग कसं करणार तुम्ही, ते सगळ्याची प्राईस काढून प्लस केल्यानंतर आपली मेहनत त्याला जॉईन करायची। म्हणजे हार्डली तुम्हाला जर 100 रुपीज एक नथ बनवायला खर्च येतो आहे तर त्या नथीला बनवायला तुम्हाला कितीसा वेळ गेला। म्हणजे एक नथ जेव्हा आपण बनवतो, आपल्याला कस्टमर चॉईसची कस्टमाइज नथ असेल तर ज्यांना प्रॅक्टिस आहे, म्हणजे मला तर 5 मिनटात मी एक नथ बनवते, पण जे बिगनर्स असतात, न्यूज असतात, त्यांना अर्धा तास लागतो, 15 मिनटं लागतात, 20 मिनटं लागतात। तर तुम्ही जी मेहनत करता त्या मेहनतीचा कॉस्ट लावा तुम्ही। म्हणजे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जॉब करतो तर आपल्याला जॉब आवाजने पैसे मिळतात, तशाच प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये जर 100 रुपीज तुमची कॉस्ट निघाली आहे, त्यामध्ये तुमची मेहनतीचा कॉस्ट लावा। जे काही असेल, 200 असेल, तुम्ही 2 तास काम केले तर तुम्ही 200 कमवताय, तुम्ही 3 तास काम केले तर 300 कमवताय, ती प्राइसिंग लावा। आणि त्यानंतर त्यामध्ये मार्केट रेट काय चालू आहे त्यानुसार तुम्हाला तुमचं प्रोडक्ट विकायचं आहे। म्हणजे एक नथ जर बनायला तुम्हाला 350 रुपये खर्च येतो आहे तर ती नथ मार्केटमध्ये पण 350लाच चालली आहे का, हे सुद्धा तुम्हाला बघायचं असतं। आणि मग त्यानुसार आपल्या प्रोडक्टची प्राईस ही आपण स्वतः लावायची असते। कधीही तुम्ही कोणालाही विचारून तुमच्या प्रोडक्टची प्राईस ठरवू नका, कारण प्रत्येकाचं पेज वेगळं असतं, प्रत्येकाचे फॉलोवर्स वेगवेगळे असतात, त्यानंतर प्रत्येकाचं मटेरियल वेगळं असतं, कोणी हाय क्वालिटीचं मटेरियल वापरतं। कारण असंख्य मैत्रिणी माझ्या मला मेसेज करतात की ताई तुम्ही हे कितीला विकता, ते कितीला विकता, आणि जेव्हा मी पेज ओपन करते तेव्हा कळतं की अरे या ताई तर स्वतः नथ बनवतात। आणि मग मी माझा प्रश्न त्यांना असतो की तुम्ही माझी प्राईस का विचारताय, तुम्ही तुमची प्राईस लावा, किंवा तुम्ही ज्यांच्याकडे शिकलात त्यांनी तुम्हाला प्राईस काढायला नाही शिकवली का। सो त्यासाठीचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज बनवला आहे। तर तुम्हाला कळलं का की प्राईस कशी काढतात ती, तुम्ही जे पण मटेरियल वापरता त्याची कॉस्टिंग काढा, त्यानंतर तुमचा मेहनतीचा चार्ज काढा, आणि मग तुम्हाला ज्या रेटने विकायचे त्या रेटने तुम्ही विकू शकता। सो हे झालं पार्ट की तुम्हाला कोणती वस्तू कितीला विकायची आहे। त्यानंतर तुम्ही प्रत्येक पेजवरती प्रत्येकाची व्हिडिओ बघून जेव्हा तुम्ही प्राईस विचारता तर ते करू नका। आपल्याला आपल्या मेहनतीचा चार्ज हा आपण ठरवायचा असतो, कोणी ते आपल्याला ठरवू शकत नाही। त्यामुळे प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस तुम्ही कराल ना, ते स्वतःच्या विश्वासाने करा। आणि नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी करून घेणार आहे। जास्तीत जास्त ज्याच्यासाठी DM आलेत की आम्ही आमचे प्रोडक्ट सेल कसे करायचे,
तर हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमचे प्रोडक्ट सेल कसे करू शकता.